फॉरेक्स बेसिक टू ॲडव्हान्स या फ्री कोर्समध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आहे दिवस पहिला. आजच्या दिवशी आपण पाहणार आहोत व्हॉट इज फॉरेक्स. ओके, फॉरेक्स मार्केटची बेसिक टू ॲडव्हान्स जेवढी काही इन्फॉर्मेशन मला तुम्हाला सांगता येईल तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके, सो व्हॉट इज फॉरेक्स. हा फॉरेक्स हा एक वर्ड आहे. हा जो आहे हा दोन वर्डनी बनलेला एक वर्ड झालेला आहे. FOR या तीन वर्ड्सनी एक बनलेला आहे आणि EX नी एक बनलेला आहे. FOR इंडिकेट्स करतं इट इज अ फॉरेन आणि EX इंडिकेट करतं एक्सचेंज. आता याचा मराठी अर्थ जर बघायला गेला तर फॉरेन म्हणजे विदेशी, एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण. एक्सचेंजचा अर्थ पहिल्यांदा समजून घेऊ. एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण. आता फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या स्टोअर मध्ये गेलो, त्या दुकानदाराकडून आपण मटेरियल घेतलं आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपण त्याला पैसे दिले. सो इट इज अ एक्सचेंज. इट इज अ एक्सचेंज. आता हा फॉरेन लेवलचे एक्सचेंजेस काय काय राहतात, हे कसं राहतं, करन्सी टू करन्सी कशी एक्सचेंज करायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहे. तुम्हाला समजेल असं एक छोटंसं उदाहरण देतो मी. आता हा आपला जो ग्रुप आहे, सगळेजण ट्रेड करायला लागलेत, सगळेजण प्रॉफिट मध्ये आहेत. प्रॉफिट मध्ये असताना सगळ्यांनी प्लॅन केला USA ची एक ट्रिप करायची आहे. USA ला आपल्याला जायचं आहे. USA साठी आपल्याला काय काय सोबत घ्यावं लागणार आहे. आपल्याकडे लगेज राहणार आहे, आपल्याकडे पासपोर्ट राहणार आहे, तिथला व्हिसा लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडे काय राहणार आहे, मुबलक पैसे ठेवावे लागणार आहेत. ही कॅश काय घेतली, इंडियन करन्सी मध्ये घेतली. बट तुम्ही स्वतःला एक क्वेश्चन विचारा की ही करन्सी, इंडियन करन्सी USA मध्ये चालेल का? तर नाही चालणार. श्रीलंकेची करन्सी इंडियामध्ये चालेल का? किंवा USA चा डॉलर आपल्याकडे चालेल का? नाही. आपल्या इंडियामध्ये इंडियन करन्सीच चालणार. सो ही जी करन्सी आहे इंडियन करन्सी रुपीजची, ती कुठं चालणार नाही, USA मध्ये. मग काय करावं लागेल आपल्याला, ही करन्सी आपल्याला कुठली घ्यावी लागणार आहे, तर USA मध्ये जी चालणारी करन्सी आहे ती म्हणजे डॉलर. ओके, डॉलर आपल्याला घ्यावं लागणार आहे. तर आपल्या इंडियन रुपीजचे आपल्याला डॉलर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. आता हे कन्वर्ट कसे करतात? सो फर्स्ट वन जर कुठं असेल तर ते बँक्स, ज्या नॅशनलाइज बँक्स जे असतील आपल्याकडं किंवा ज्या प्रायव्हेट बँक्स असतील त्या बँक कडून आपल्याला काय करून भेटू शकतं, हे पैसे इंडियन रुपीजच्या डॉलर मध्ये कन्वर्ट करून भेटू शकतील. सेकंड जे काय राहतील, प्रायव्हेट कंपनीज असतील, ओके, ज्यांनी अथॉरिटी घेतली असेल हे एक्सचेंज करून द्यायचे, त्यांना आपण म्हणतो एक्सचेंजर. या एक्सचेंजरचे ऑफिस तुम्हाला प्रायव्हेट सेक्टर मध्ये एअरपोर्ट वरती पण यांचे काय राहणार आहेत, एक्सचेंज ऑफिसेस असणार आहेत. आता हे एक्सचेंज कसं करतो आपण, इंडियन रुपीज त्यांना देणार आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपण काय करणार, त्यांच्याकडून डॉलर घेणार. हे जे तुम्हाला मी सांगितलं, इट इज अ एक्सचेंज ऑफिस. हे एक्सचेंज ऑफिस राहतं एअरपोर्ट वरती. इथं तुम्हाला भेटेल, इथं दिसेल बोर्ड वरती करन्सी एक्सचेंज रेट. आता हा एक्सचेंज रेट काय असतो तेच आपण शिकणार आहे. तर इथं बघा, US चा डॉलर, युरोचा युरो, स्टर्लिंग पाऊंड, जापनीज येन, स्विस फ्रान्स. आता हे सगळं काय आहे, सगळ्या करन्सीची नाव आहेत, ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये आपण शिकणार आहोत. इथं जे आहेत ना, ज्यावेळी ते सेल करणार आहेत, वी सेल, ती सेल प्राइस त्यांनी काही दिलेले, ह्या प्राइसला आम्ही ती विकणार आहे. बाय, जे त्यांनी बाय घेणार आहे ती बायची प्राइस त्यांनी इथं मेन्शन केलेली आहे. एक्सचेंजर काय करतो, देतानाची त्याची जी प्राइस असते ती एक असते आणि घेतानाची त्याची एक प्राइस एक असते. दोन्हींच्या मधला जो डिफरन्स असतो हा त्यांचा निव्वळ प्रॉफिट असतो. गेल्यानंतर आपल्याकडे त्यावेळी होते 80,000 रुपीज. 80,000 रुपये आपण जाऊन ज्या एक्सचेंज ऑफिसला गेल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट मध्ये त्यांनी आपल्याला किती दिले, तर $1,000 आपल्याला दिले. त्या दिवशी $1 जो रेट होता तो रेट होता 80 रुपये. 80,000 चे किती झाले, तर 80,000 डिवायडेड बाय 80. ओके, हे झाले आपले $1,000. $1 आहे 80 रुपयाला, तर 80,000 रुपयाचे किती मिळाले आपल्याला, $1,000 भेटले. ठीक आहे, $1,000 आपण घेतले. गेल्यानंतर आपण काय गेलो USA मध्ये. USA खूप चांगली ट्रिप झाली, भरपूर काही आपण शॉपिंग केल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. 15 दिवसानंतर आपण USA वरून ट्रिप करून इंडियाला आलो. इंडियाला आल्यानंतर आपल्याकडे शिल्लक राहिले $500. $500 घेऊन आपण कुठे गेलो, एक्सचेंज ऑफिसला गेलो. आपल्याला एक्सपेक्टेड काय होतं, मी $1,000 घेतलेले होते 80,000ला. सो मला 500 चे किती यायला पाहिजे होते, मला 40,000 रुपीज यायला पाहिजे होते. त्या दिवशी मला $5 चे 42,500 रुपीज भेटले. मला एक्स्ट्रा 2,500 रुपये भेटले. हाऊ इट इज पॉसिबल, हे कसं काय पॉसिबल झालं? 40,000 रुपये भेटणं एक्सपेक्टेड होतं, पण मला भेटले 42,500. याच्या मागचं कारण काय होतं, तर आपण ज्या दिवशी USA ला गेलेलो होतो त्या दिवशी त्या $1 ची किंमत होती $1 इज इक्वल टू 80 रुपीज. त्याच्याप्रमाणे $500 च्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला 40,000 रुपीज येणं एक्सपेक्टेड होत. बट ज्यावेळी आपण लँड केलो इंडियामध्ये आणि त्या 15 डेज मध्ये $1 ची किंमत झाली 85 रुपये. जी जाताना 80 रुपये होती
ती $1 इज इक्वल टू 85 रुपीज झाली. त्यानुसार $1000 झाले 85,000 रुपीज आणि $500 झाले 42,500. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा कसे भेटले 2,500 आपला काय झाला तिथं प्रॉफिट झाला. करन्सी मध्ये आपल्याला हेच करायचं आहे. 80 ला ज्यावेळी असेल $1 इज इक्वल टू 80 रुपीज त्यावेळी तिथं बाय करायचा आहे आणि $1 इज इक्वल टू 85 रुपीज ज्यावेळी होईल त्यावेळी तो टॉपला आपल्याला सेल करायचा आहे. हा रेट कसा चेंज होतो 80 चा 85 रुपीज कसा झाला ह्या सगळ्या ज्या एक्सचेंजच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघू. नोव्हेंबर 13, 14, 15, 16, 17 तर हा इंडियन रुपीजचा आहे. $1 इज इक्वल टू किती रुपये तर इथं तुम्हाला बघायला भेटेल 83 रुपये, 82.97, 83.15, 83.15, 83.25. ओके फायनल 83,425. म्हणजे हा काय करत राहतो हा दिवसेंदिवस म्हणजे पर डे हा चेंज होत राहतो. त्याच्या मागचं कारण काय किंवा हे का चेंज होतं या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघू की एखादी करन्सी हा आधी 80 रुपयाला भेटत होता $1 तो 85 ला भेटायला लागला का तर काही ना काहीतरी एक फंडामेंटल थिंग्स म्हणजे जिओ पॉलिटिकल काहीतरी एक घडामोडी झालेली आहे की USA मध्ये जेणेकरून हा US चा डॉलर काय झालेला आहे महाग झालेला आहे. ट्रम्प प्रेसिडेंट झाला त्याचे काही असे रूल्स रेग्युलेशन्स त्यांना अमेरिकेच्या रिगार्डिंग काय इम्प्लिमेंट केले किंवा अशा काही पॉलिसीज इम्प्लिमेंट केल्या. अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणजे काही लोक आपल्याकडे बेरोजगार लोक म्हणतोय अनएम्प्लॉय लोक एज्युकेशन झालेलं आहे पण त्यांना जॉब नाही अशा लोकांचा काय झाला तिथे टक्का कमी झाला. आपल्याकडे GDP जसा राहतो जसा GDPचा रेट त्या देशाची आर्थिक परिस्थिती ही सुधारलेली आहे की ढासळलेली आहे ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट करन्सीवरती होत राहतो. आणि त्यानुसारच काही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाल्या भरपूर अशा काही गोष्टी राहतात की जेणेकरून त्या करन्सीवरती त्याचा इम्पॅक्ट होत राहतो. त्यामुळे ही करन्सी इथं काय झालेली होती ही करन्सी इथं स्ट्रॉंग झालेली होती. म्हणून त्या दिवशी आपल्याला काय मिळालं $1 इज इक्वल टू 85 च्या हिशोबाने आपल्याला 42,500 रुपये भेटले. म्हणजे हा कशावरती इम्पॅक्ट करतो सो वर्ल्ड वाईड इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मध्ये ह्या रेटचा इम्पॅक्ट होत राहतो या दोन देशांच्या मधल्या ज्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. आता इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हा काय कन्सेप्ट राहतो तर देवाण आणि घेवाण राहते. दोन कंट्री राहतात एक साइडला आहे अमेरिका एक साइडला आहे इंडिया. आपला भारत काय करायला लागलाय यांना काही मटेरियल्स आपण इकडं त्यांना द्यायला लागलोय. ओके आपण काय काय मटेरियल्स त्यांना देतोय प्लास्टिकचे इक्विपमेंट्स आहेत इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स खूप आपण ट्रान्सफर करतो गोल्ड सिल्वर यासारखे काही मेटल्स आहेत हे मेटल्स आपण यांना एक्सपोर्ट करतो. किंवा मी आहे माझी एक फर्म आहे ओके माझ्या एका फर्मनी सुमित एंटरप्राइजेस मी कोणाबरोबर डील केली तर अमेरिकेमधल्या ॲसूस यांच्याबरोबर मी काय केली एक डील केली. आता हे ॲसूस प्रायव्हेट लिमिटेड जी होते ना ह्यांच्याकडं आपण एक मटेरियल पाठवलं हे मटेरियल निघलं 80,000 रुपीज आपल्याला त्यांनी आपल्याला पे करायचं राहतं. आता 80,000 रुपीज जर पे करायचे असतील आणि त्यावेळीचा जर रेट असेल $1 इज इक्वल टू 80 रुपीज तर त्यांना आपल्याला किती पे करावे लागतील करन्सीनुसार $1,000. पण ज्यावेळी त्यांचा डॉलर हा स्ट्रॉंग असेल $1 इज इक्वल टू 85 रुपीज तर हे 1,000 कसे झाले ह्या 80,000ला 80 डिवाइड केल्यानंतर $1,000 झाले. तसं ज्यावेळी हे मटेरियल 80,000चं होतं आणि ज्यावेळी त्याचा रेट $1 इज इक्वल टू 85 रुपीज होता ह्याला ज्यावेळी त्यांना डिवाइड केलं त्यावेळी त्यांना $941 त्यांना फक्त आपल्याला पे करावे लागले. त्यांना काय करायला लागले कमी पे करायला लागले. त्यांचा ह्या डील मागे $60 काय झाला त्यांचा प्रॉफिट झाला. USA काय ट्राय करणार बेटर वे ज्यावेळी त्यांची करन्सी स्ट्रॉंग असेल त्यावेळी जास्तीत जास्त गोष्टी आपल्याकडनं ती बाय करायचा इम्पोर्ट करायचा प्रयत्न करणार. काही गोष्टी भारताला USA कडून काय करायच्यात विकत घ्यायच्यात. आता USA आपल्याला काय काय देऊ शकतं ॲल्युमिनियम आहे ऑइल आहे शिप आहे कॉपर आहे या एवढ्या सगळ्या गोष्टी USA आपल्याला प्रोव्हाइड करू शकतं एक्सपोर्ट करू शकतं. आता याच्यामध्ये काय झालं USA ने इंडियाला हे काय केले ऑइलचे बॅरल दिले. ह्या बॅरलची ज्यावेळी कॉस्टिंग त्यांनी काढली त्या मटेरियलची व्हॅल्यू झाली $1,000. आता हे $1,000 जर ज्यावेळी बिल आलं इंडियाकडं म्हणजे सुमित एंटरप्राइजेसकडं मी काय करणार याचं $1,000 मला द्यायचे. मग $1 इज इक्वल टू किती झाले 80 रुपीज झाले. त्यावेळी काय करणार 80 रुपीज प्रमाणे ह्याला जर मल्टिप्लाय केलं तर मला त्या मटेरियलचे प्राइस किती झाले 80,000 रुपीज आपल्याला त्यांना पे करायचे. पण ज्यावेळी त्यांचा डॉलर ज्यावेळी स्ट्रॉंग असेल $1 इज इक्वल टू 85 रुपीज त्या पद्धतीनं $1,000 चे जर क्रॉस केले तर आपल्याला किती पे करायला लागणार होते 85,000 रुपीज. मग त्यावेळी काय करणार आपण शक्यतो ज्यावेळी हा डॉलर स्ट्रॉंग असेल त्यांचा
त्यावेळी आपण त्यांच्याकडून कोणतीही गोष्ट विकत घेणार नाही, म्हणजे इम्पोर्ट करणार नाही. आणि हे ज्यावेळी इंडियन करन्सी ज्यावेळी स्ट्रॉंग असेल, ओके, हा रेट ज्यावेळी ड्रॉप होतो त्यावेळी काय झाला, इंडियन करन्सी ही काय झाली, ही स्ट्रॉंग झाली आणि US हा वीक होता. त्यामुळे $1 किंमत किती झालेली होती, 80, 85 वरून तो खाली घसरलेला 80 रुपयाला. त्यामुळे कधी ह्यांच्याकडून इम्पोर्ट करून घेणार, ज्यावेळी आपली करन्सी स्ट्रॉंग असेल, त्यांची करन्सी वीक असेल, त्यावेळी आपण काय करणार, त्यांच्याकडून इम्पोर्ट करून घेणार. फॉरेक्स मार्केट इट इज अन इंटरनॅशनल मार्केट व्हेअर वन करन्सी इज एक्सचेंज विथ अनदर करन्सी. ठीक आहे, एक करन्सी USD आहे आणि दुसरी करन्सी आहे INR. एकमेकांच्या बरोबर ही काय केली जाते, एक्सचेंज केली जाते. ही आता एक्सचेंज कशी करतात की $1 इज इक्वल टू 80 रुपीज. तर 80 रुपयाला ज्यावेळी $1 होता त्यावेळी मी तो माझ्याकडे काय करून ठेवला, बाय करून घेतला. ओके, म्हणजे मी काय केला, डॉलर बाय केला. आणि ज्यावेळी तो डॉलर 80 वरून 85 ला गेला त्यावेळी तुम्ही काय केला, तो डॉलर इथं सेल आउट केला 85 ला. माझा प्रॉफिट किती झाला, तर $5 पर डॉलर माझा प्रॉफिट झाला. मग $1 मी विकत जर घेतला तर माझा प्रॉफिट झाला $5. जर मी अशा क्वांटिटी एक $10,000 मी बाय केलेले होते 80 रुपयाला, तर ज्यावेळी तो 85 ला गेल्यानंतर किती झाले, 10,000 क्वांटिटीचे 8 लाखला मी घेतलेला होता, सेल आउट केला 8,50,000 ला. माझा निव्वळ फायदा काय झाला, या दोघांच्या मधला डिफरन्स म्हणजे माझा फायदा $50,000. USD आणि हा काय होता, इंडियन रुपीज INR. आता हे USD काय राहतं, INR काय राहतं, हे पुढच्या स्लाइडमध्ये आपण शिकणार आहे. तर आपण काय केला, USD बाय केला 80 रुपये असताना आणि आपण तो एक्झिट केला किंवा सेल आउट केला की त्याला 85 रुपीज असताना. म्हणजे बाय लो साईडला केला आणि सेल हाय साईडला आपण एक्झिट केला. सो इट इज कॉल्ड ॲज अ करन्सी एक्सचेंज. आपण करन्सी कशी एक्सचेंज केली, इथं $1 घेतला 80 ला आणि सेल आउट केला 85 ला. ठीक आहे, हे जे आहेत ना, USD म्हणजे काय राहतं, INR काय राहतं, या सगळ्या गोष्टी आपण आता पुढच्या स्लाइडमध्ये शिकणार आहोत. याला आपण काय म्हणतोय, करन्सी, कंट्री अँड देअर करन्सीज. हे 3 नंबरचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी करणार आहे. सिम्पल गोष्ट आहे, दिस इज द फर्स्ट चॅप्टर. याच्यामध्ये जस्ट आपण ह्या सगळे इन्फॉर्मेशन घेतली. डिटेलमध्ये आपण इन्फॉर्मेशन फर्दर जे काय आता आपले सेशन्स होतील, फर्दर जे आपले चॅप्टर्स होतील त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहोत. ओके, तो आज इथंच आपण थांबूया आणि उद्या आपण बघूया करन्सी वर्ल्ड वाईड जे काही कंट्रीज आहेत, कंट्रीज आणि त्यांच्या करन्सीज. ओके, सो सी यू टुमॉरो.